भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथं सद्गुरू संत बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात प्रारंभ झालाय। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या बाळूमामांच्या भंडारा यात्रेला लाखो भाविक येतात। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आदमापूर इथल्या सद्गुरू संत बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला। देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते समाधी पूजन, अभिषेक, वीणा पूजन करण्यात आलं। या प्रसंगी बाळूमामांची आरती झाली, फटाक्याची आतषबाजी आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 7 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत। यात्रेच्या प्रारंभी मंदिर परिसरात ढोल ताशा, कैचाळ तसंच भंडाऱ्याची उधळण आणि चांगबलचा गजर करण्यात आला। मंदिर समितीच्या वतीने आणि स्थानिक भक्तांकडून भाविकांसाठी विविध सुविधा पुरवल्या जात आहेत। भाविकांनी स्वयंशिस्त पाळावी, अनुचित आणि गैरप्रकाराला थारा देऊ नये असं आवाहन देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी केलंय। आजपासून बाळूमामांच्या भंडारा उत्सवाची सुरुवात होत आहे। आज विनापूजन सुरुवात झालेली आहे। उद्यापासून भजन, कीर्तन, प्रवचन आणि काकडा आरती हा नित्याचे कार्यक्रम होतील। परत 15 तारखेला रथ उत्सव, दुधाच्या घागरी आणून याची सुरुवात म्हणजे जागर होईल। तसेच 16 तारखेला पहाटे भाकणूक आणि लगेच 9 वाजता महाप्रसाद आणि 17 तारखेला दिंडी पालखी सोहळा होऊन यात्रेची सांगता होईल। तसेच ह्या उत्सव पाडव्यापर्यंत चालू होईल आणि 1966 पासूनची ही परंपरा आज अखेर अखंडित चालू आहे। गुढीपाडव्यापर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। आदमापूर या ठिकाणी बाळूमामाची यात्रा आजपासून चालू झालेली आहे। आज संध्याकाळी 7 वाजता विनापूजन झालेलं आहे आणि आजपासून 7 दिवस हा कार्यक्रम चालू राहणार आहे। या कार्यक्रमात सर्व प्रकारचे विनापूजन म्हणजे कीर्तन, भजन सगळ्या सुविधा ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे भक्तांच्यासाठी सर्व सुविधा केलेल्या आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही बाजू कमजोर होणार नाही अशी प्रशासनाने सर्व जबाबदारी घेतलेली आहे। यात्रेनिमित्त श्री क्षेत्र आदमापूर परिसरात धार्मिक उत्सवाचं वातावरण तयार झालंय। यावेळी कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी, सचिव रावसाहेब कोणकेरी, संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील, संभाजी पाटील, यशवंत पाटील, दिलीप पाटील, इंद्रजित खर्डेकर, रामाण्णा मरेगुदरी, करणसिंह भोसले, बसवराज देसाई, विनायक शिंदे, तमाण्णा मासरेडी यांच्यासह विविध स्वयंसेवक गर्दीचं नियोजन करत आहेत।